त्यानंतर पुन्हा एकदा दुसरी व्हिडिओ दाखल केली जाते त्याच उसामाकडून की ह्या लोकांनी मला ह्या सगळ्या गोष्टी करायला भाग पाडलेल्या आहेत. हे दोन विरोधाभास जे आहेत, ह्या दोन वेगळ्या जे आहेत, त्याचा तपास कोणी करायचा आहे? पोलिसांनी करायचा. पोलीस का सायलेंट आहेत त्याच्यामध्ये पोलिसांनी त्याचा रोल काय आहे ते तर कळायला पाहिजे. त्याच्यातील पोलीस एकदम शांत आहेत, त्याच्याबद्दल काही चकार म्हणायला शब्द नाही. आता जी पेनड्राईव्ह त्यांनी सादर केलेली आहे, माझ्याकडे तो पंचनामा देखील आहे, त्या पंचनामाचं वाचन केलं असता लक्षात येतं की त्यांनी पूर्ण पेनड्राईव्ह मधला एन्व्हलप दिलेला नाही, फक्त पेनड्राईव्ह दिलेला आहे. एन्व्हलप कुठे गायब झाला? तो एन्व्हलप पोलीस कधी शोधणार? एन्व्हलपही त्याच्यामध्ये मिळत नाही. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं त्याच्यानंतर याच्यामध्ये हा गुन्हा करत्यावेळी ज्यावेळेस ही घटना घडली, उसामा ज्यावेळेस तो फरार होता, त्यावेळेस आपण पाहाल की याकूब इशाक रमजान हा उत्तर प्रदेशातला एक नागरिक आहे. यांची जमातमध्ये जाताना त्याची ओळख झाली. त्यांनी त्याला बापाचं रिलेशन दिलं, 2 लाख रुपयाची जमीन घेतो असं त्यांना सांगितलं. त्याच्यात त्यांच्याकडे आर्थिक देवाणघेवाण झालं. हा सगळा व्हिडिओ बनवण्याच्या एपिसोडच्या दरम्यानचा हा प्रकार आहे. त्या माणसाची स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 2 लाखाची जमीन मला तो घेऊन देणार, ह्या पद्धतीने माझ्याकडे जमीन खरेदी करण्यासाठी त्यांनी पैसे देखील दिले, 2 लाख रुपये अमाऊंट पण दिली. त्याच्यानंतर उसामाने आफ्ताबला 1,25,000 दिले आणि उसामाने समनान बिल्डर त्याला 5.25 लाख रुपये दिले. त्याच पद्धतीने अँड्रॉइड फोन आणि एक आयफोन देखील त्याने नवीन विकत घेतलेला होता. ह्या सगळ्या ज्या घटना आहेत, ह्या व्हिडिओ बनणे आणि जमील शेखची हत्या झाल्याच्या नंतरचा हा जो प्रकार घडला आहे, याच्यामध्ये एक क्लिअर आहे की आर्थिक याच्यामध्ये जो कोणी कॉन्स्पिरेटर पोलीस आहे म्हणून सांगतायत, तर त्याच्यामध्ये आर्थिक काही गोष्टी घडलेल्या आहेत. एकूण 8-8.5 लाखाचं याच्यामध्ये सगळं आर्थिक व्यवहार झालेला असा दिसतोय. जमील शेखच्या हत्या झाल्याच्या नंतर देखील आणि त्याच्या अगोदरही झाल्याची शक्यता आहे, परंतु तपासामध्ये चकार शब्द काढलेला नाहीये. कुठेच त्यांनी आर्थिक मनी ट्रेल कशी ट्रॅव्हल झाली, उसामाकडे पैसे कुठून आले इतकी मोठी अमाऊंट, आणि ती बरोबर ती व्हिडिओ बनवण्याच्याच आसपास कशी आली, हे कुठेही तपासामध्ये पोलिसांनी उलगडा केलेला नाहीये. आपण जर पुढे पाहाल, याच्यामध्ये एक डिफेन्स घेतला जातो की यांनी इरफानच्या नातेवाईकांना कुठेतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटले आणि त्याच्यानंतर मग यांना इम्प्लिकेट करण्यासाठी ते सारखे सारखे भेटत होते. अरे इरफानला ज्यावेळेस अटक केली ना, त्यावेळेस लखनौच्या 3/4/2021ला यूपीच्या एसटीएफने सांगितलंय, यूपीच्या एसटीएफचा एक स्टेटमेंट फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो शेवटचा. हत्या के दौरान उसामा बाइक के आगे पीछे अगल बगल था. यह हत्या नजीम मुल्ला निवासी राबोडी जनपद थाने महाराष्ट्र जो एनसीपी का नेता कारपोरेटर है के कहने पर सुपारी देने पर किया गया था. इस हत्या के एवज में मुझे 2 लाख रुपए मिलना था. उसामा ने नजीम मुल्ला को कितने पैसे में डील किया यह मुझे पता नहीं. FIR में शक नजीम मुल्ला पर है. आता यांनी कधी भेटलेत? अटक व्हायच्या आधी. मग जर डिफेमेशनची केस करायची आहे, मग यूपीच्या एसटीएफवर का नाही केली? अधिकार होता ना तुम्हाला, आधीच बोललेत ना. यूपीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रेस रिलीज आहे, तुम्ही शांत का बसले? याचा अर्थ की यांनी त्यांच्या विरोधात आवाज उचलू नये. जे जे लोक यांना मदत करायला येतील त्यांनाच या गुन्ह्यामध्ये कसं त्यांचं नाव बदनाम करता येईल असा केविलवाना कट संशयिताकडून केला जातोय, असं प्राथमिकदृष्ट्या एक कायद्याचा अभ्यासक म्हणून मला दिसून येते. त्याच्यानंतर जर आपण पाहाल, इरफाननी मग स्टेटमेंट दिली. तो जेलमध्ये होता, पोलिसांच्या कस्टडीत नव्हता. जेलमधून त्यांनी डायरेक्ट मॅजिस्ट्रेट साहेबांकडे विनंती केली की मला माझं कन्फेशन द्यायचं आहे, कबुली जबाब द्यायचा आहे. आणि ज्यावेळेस तो कबुली जबाब दिला, त्या कबुली जबाबमध्ये त्याने सांगितलं की उसामा जब भी मेरे घर रहता था वह बार बार नजीम मुल्ला का नाम लेता था और बोलता था कि वो हमारा बॉस है. त्याच्यामध्ये ये देखिल म्हटला, इसके बाद उसने मुझे और साहिल शेख को नेताजी जमील शेख को मारने के लिए 2 व्हीलर भेजा और मुझे धमकाया था कि अगर तुमने गोली नहीं मारी तो तुम्हें और तुम्हारे घर वालों को मार दूंगा. और मुझे बोला नजीम मुल्ला हमारा बॉस है, अगर तुमने पुलिस को कुछ बोला तो नजीम मुल्ला तुमको गोली मार देगा और मरवा देगा. फिर एक दिन दोपहर के समय साहिल शेख गाड़ी चला रहा था और मैं उसके पीछे बैठा था और मेरे हाथ में बंदूक थी. जो माणूस स्वतः कन्फेशन देतोय का मी गोळी चालवली,
परंतु याच्या पाठीमागचा मास्टर माइंड जो आहे तो सस्पेक्ट आहे नजीब मुल्ला असं त्याचं म्हणणं आहे. एक, आर्थिक देवाणघेवाण देतं उसामाकडे पैसे आले कुठून. 2, व्हिडिओचा एन्व्हलप जो त्याच्याकडे आला तो आल्याच्या नंतर पेस्टिंग डेट आली. 3, 164चं जो जमील शेख वारला आहे त्यांचा अगोदरचा 2014चं 164चं स्टेटमेंट. 4, याचं देखील आताचं स्टेटमेंट. त्याचबरोबर यांना इम्प्लिकेट करण्याचं कारण काय, आणि बरोबर जे लोक यांना सपोर्ट करतात त्यांचेच नावं उसामा कसे काय घेतो व्हिडिओमध्ये. इतका ग्रेव्ह सस्पिशन असताना पोलिसांना आणखीन संशयितावर कारवाई करायला पाहिजे काय. मर्डर सारखा गंभीर गुन्हा आहे आणि इतके भक्कम पुरावे असताना पोलीस काहीही करत नाही, म्हणजे याला कुठेतरी राजकीय पाठबळ आहे किंवा कसे, हा एक प्रश्न उपस्थित राहतोय. कारण की आम्ही पाहतो की साधं हिअरसे एव्हिडन्सवरती देखील पोलीस सस्पेक्टला अरेस्ट करतात साध्या गुन्ह्यामध्ये. हे तर मर्डर सारखा गुन्हा आहे. इतके सबळ संशयिताच्या विरोधात पुरावे असताना का कारवाया केल्या जात नाही, हा प्रश्न यांनी DGP आणि चीफ सेक्रेटरीकडे हा विषय मांडलाय आणि यांनी मागणी केलेली आहे की कृपया करून तुम्ही स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम गठीत करा. हा सगळा जो प्रकार आहे तुम्ही ठाण्याच्या बाहेर एक विशेष तपास पथक गठीत करून याचा तपास करावा. यांनी अर्ज ऑलरेडी दिलाय. DGP महाराष्ट्रातल्या आणि मुख्य सचिव महाराष्ट्रातल्या दोघेही महिला आहेत. आपण महिलांना आदर देतो, त्या संवेदनशील असतात, भावनिक असतात, परंतु साधं ह्या महिलांना, जी त्या जमील शेखची पत्नी आहे त्या महिलेचं दुःख जाणते म्हणे, साधी भेट देखील द्यायला तयार नाही आणि कुठेतरी ग्रॉस इनजस्टिस होतोय. म्हणून एक सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही या केसमध्ये पुढे आलेलो आहोत. सर 8 लाखचं ट्रान्झॅक्शन झालं समाजात, तुमचं म्हणणं काय की ते नजीब मुलांना दिले का पैसे. हा जो प्रश्नाचा तुमच्या मनात प्रश्न आलाय ना, त्याच प्रश्नाचं उत्तर आम्ही पोलिसांकडून मागतोय. कोणी दिले, कसे दिले, का दिले. चार्जशीटमध्ये पोलीस एकदम सायलेंट आहे, त्याचं उत्तर पोलिसांनी द्यायला पाहिजे, परंतु पोलीस त्याच्यावर सायलेंट का, हा प्रश्न आम्ही उपस्थित करतोय. आम्ही आता पत्र दिलेलं आहे, आम्हाला भेट पण द्यायला त्या मुद्द्यावर पोलीस का तयार होत नाही. कुठेतरी याच्यामध्ये राजकीय पाठबळ आहे किंवा कसे, याला संशयाला जागा निर्माण होतीये. सर या तपासामध्ये पोलीस अधिकारी देखील होते, त्यांची तडकाफडकी करण्यात येते असं देखील कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे, परंतु त्याच्याबद्दलही कुठलाही खुलासा अद्याप झालेला नाही. आता मी ती नजीब मुल्लांची व्हिडिओ पाहिली, त्यांचं असं म्हणणं आहे ती ऑर्डर मला कोणीतरी पत्रकाराने पाठवली, मी कधी स्टेटस ठेवत नाही आणि मग अचानक मध्ये माझा बटन दाबलं गेलं आणि मग ती फक्त 4 सेकंद पुरती, फक्त ती 4 सेकंद का 4 मिनिटं म्हणाले, 4 मिनिट ती व्हिडिओ राहिली आणि नंतर मग ती डिलीट केली. मी तो स्क्रीनशॉट ज्यांनी मारलाय तो पाहिला, त्याच्यामध्ये 10 मिनिटाचा वेळ दिसतोय. दुसरी गोष्ट, ती ट्रान्सफर ऑर्डर नाही, ती रिलिव्हिंग ऑर्डर असते. ट्रान्सफर ऑर्डर जे IP, तुम्ही सगळे पत्रकार आहात, त्या DG ऑफिसच्या वेबसाईट